अरे परशा, काय करतं काय? नाही म्हटलं इथून समोरून जाय होते, म्हटलं आवाज देऊन जाऊया. काय रे परशा, रात्री काय झाला, काय होता एवढा जोर जोरात भांडणाचा आवाज येत होता तुमच्या घरात? भाव ना तुझो वाटलाच मग. काय माहिती आहे, तुमचं बापूस गेल्यापासून ना त्याची दादागिरी जरा जास्तच वाढली आहे. त्याका सगळा एकट्याक बळकवचा. आणि तुझी आऊस पडली भोळी, ती का आपल्यासारख्या करून घेतल्या ना. परश्या बघ, तुका सांगतय, गळ्यात तुझ्या दोन पोरा आहेत, समजलं. तुझी आऊस भोळी आ, तिका वाचूक येत नाही. खायच्या पेपरावर कधी सही करून घेत आणि सगळा नावार करून घेत. बायका पोरांका घेऊन रस्त्यावर यायची वेळ येत, तुका सांगतय. समजलं ना, तेव्हा सावध रव. आणि येळावर तुझी आऊस हा तोपर्यंत वाटणी करून घे. आणि वाटणी करूच्या वेळी सगळ्या माणसांसमोर सरळ सांगायचा, आऊस दोघांची आ, तेका पण जन्म दिल्या ना. दोघांनी पण समान हे करायचा. एक महिनो तुझ्याकडे आऊस राहात, एक महिनो माझ्याकडे राहात. समजलं ना, नाही तर काय करीत, वाटणी झाल्यावर आवशिक तुझ्याकडे पाठवून देत, एकट्याच्या तुझ्या गळ्यात पडात. समजलं ना, म्हणून ही वार्ता आधीच कर. समजलं ना. हा. आणि मी ह्या तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. काय माझं नाव मध्ये सांगा नको, मी सांगितलंय म्हणून. नाहीतर तुझो भाव उद्या माझ्या घराकडे भांडा की येत. समजलं ना, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. चल, घराकडे माझी वाट बघित असते, येतोय मी.